आपल्या मेंदूला सुपरचार्ज करायची इच्छा आहे, त्यासाठी काही सोप्या युक्त्या शोधताय, तर मग आजचा हा भाग नक्कीच महत्त्वाचा आहे. आपण अशा काही पद्धती बघणार आहोत ज्या आमच्या सोर्स मटेरियलनुसार फक्त काही मिनिटातच आपलं मन अधिक तीक्ष्ण करू शकतात. दिवसभर काम, अभ्यास या सगळ्या धावपळीनंतर कधीतरी असं वाटतं ना की आपल्या मेंदूला एक रिबूट बटन असावं. म्हणजे बघा, असं वाटतं की एक झटपट मेंटल रिफ्रेश मिळालाच पाहिजे. तर चांगली बातमी काय आहे माहितीये, यासाठी ना तासनतास घालवायची अजिबात गरज नाहीये. काही अगदी साधी सोपी तंत्र आहेत जी काही मिनिटांतच कमाल करू शकतात. चला मग बघूया तरी ही तंत्र आहेत तरी कोणती. पण थांबा, या युक्त्या वापरण्याआधी आपण ज्या मशीनवर काम करणार आहोत म्हणजे आपला मेंदू, त्याला थोडंसं समजून घेऊया का? कारण मेंदू म्हणजे काही साधारण गोष्ट नाही, ते आपल्या शरीराचं कमांड सेंटर आहे, आपला कोर प्रोसेसर. आता यातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे सेरेब्रम. याला ना आपल्या शरीराचं सीईओ म्हणायला हरकत नाही. का? कारण विचार करणं, काहीतरी नवीन शिकणं, मोठे निर्णय घेणं हे सगळं हाय लेवल काम इथूनच चालतं. त्यानंतर येतो ब्रेनस्टेम. हा आहे आपला 24 तास अगदी न थांबता काम करणारा ऑपरेशन्स मॅनेजर. आपला श्वासोच्छ्वास, हृदयाचे ठोके यासारख्या ज्या ऑटोमॅटिक गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या हात सांभाळतो, आपल्याला न कळवता. आणि मग तिसरा, सेरेबेलम, ज्याला छोटा मेंदू असंही म्हणतात. हा कोण आहे? तर हा आहे आपला क्वालिटी कंट्रोल एक्सपर्ट. आपल्या प्रत्येक हालचालीमध्ये अचूकता आणि बॅलन्स आणण्याचं महत्त्वाचं काम हाच करतो. आता बघा, ह्या आपल्या कमांड सेंटरला आपल्या मेंदूला फिट ठेवण्यासाठी व्यायाम आणि ध्यानासारखे उपाय आहेत हे आपल्याला माहीत आहे. पण खरं सांगायचं तर नेहमी तेच ते करणं कधीकधी खूप कठीण होऊन बसतं. म्हणजे बघा, चांगला पौष्टिक आहार, रोज 7-8 तासांची शांत झोप आणि काहीतरी कोडं सोडवणं किंवा वाचन करणं, ह्या गोष्टी मेंदूसाठी खूपच चांगल्या आहेत, यात तर काहीच शंका नाही. पण खरी अडचण कुठे येते? रोजच्या धावपळीत या सगळ्यासाठी वेळ काढणं आणि कधीकधी तर त्यासाठी लागणारी मोटिवेशन आणणं खरंच खूप अवघड होऊन जातं. मग अशा वेळी काय करायचं? तर इथेच काही सोपे आणि झटपट होणारे पर्याय आपल्या कामी येतात. चला तर मग थेट आपल्या पहिल्या सोप्या उपायाकडे वळूया. आणि तो उपाय आहे ॲक्युप्रेशर. हो, म्हणजे आपल्या शरीरावर असे काही खास बटन्स आहेत जे दाबल्यावर थेट आपल्या मनावर परिणाम होतो. यातलाच एक खूप महत्त्वाचा पॉइंट आहे ज्याला थर्ड आय पॉइंट म्हणतात. कुठे असतो हा? तर अगदी आपल्या 2 भुवयांच्या मध्ये. असं समजा की हा आपल्या एकाग्रतेचा, आपल्या फोकसचा एक स्विच आहे. आता करायचं काय आहे? आपल्या सोर्स मटेरियलमध्ये सांगितल्याप्रमाणे फक्त हा पॉइंट शोधा आणि मग दर सेकंदाला एकदा असं त्याला दाबायचं आणि सोडायचा, बस. आणि हे फक्त 3 मिनिटं करायचं आहे. म्हणजे बघा, 3 मिनिटात साधारण 180 वेळा आपण हे दाबतो. ही खरं तर एक छोटीशी पण खूप प्रभावी अशी आपल्या मेंदूची एक्सरसाइजच आहे. आणि याचा फायदा काय? तर असं म्हटलं जातं की या एका लहानशा क्रियेमुळे फक्त स्मरणशक्तीच वाढत नाही, तर मेंदूच्या प्रत्येक भागाला एक प्रकारची ताकद मिळते. किती सोपं आहे हे, नाही का? बरं, हा काही एकच पॉइंट नाहीये. अजून एक महत्त्वाचा बिंदू आहे ज्याला म्हणतात सन पॉइंट. हा कुठे असतो? तर आपल्या कपाळाच्या दोन्ही बाजूंना, म्हणजे ज्याला आपण कणपटी म्हणतो तिथे. इथे मात्र एक फरक आहे. इथे दाबायचं नाहीये, तर आपल्या बोटांनी अगदी हळूवारपणे मसाज करायचा आहे. रोज फक्त 3 मिनिटं. दिवसाच्या कामाच्या मध्ये एक छोटासा मस्त रिलॅक्सिंग ब्रेकच म्हणा ना. आणि याने काय होतं? तर असं मानलं जातं की आपली एकाग्रता एकदम लेझरसारखी शार्प होते, आळस कुठल्या कुठे पळून जातो आणि शरीरात एक नवीनच एनर्जी जाणवायला लागते. ॲक्युप्रेशरनंतर चला आता आपल्या हातांमध्ये दडलेल्या शक्तीबद्दल बोलूया. ती शक्ती म्हणजे मुद्रा. या खास हस्तमुद्रा म्हणजे आपलं शरीर आणि मन यांना जोडण्याचा एक खूप जुना, एक प्राचीन मार्ग आहे. आपण आज 2 महत्त्वाच्या मुद्रा पाहणार आहोत. पहिली आहे ज्ञानमुद्रा. ही कशासाठी? तर शांतपणे आपलं लक्ष केंद्रित करण्यासाठी, फोकस वाढवण्यासाठी. आणि दुसरी आहे वायुमुद्रा, जी आपला ताणतणाव कमी करण्यासाठी मदत करते. ज्ञानमुद्रा ही विशेषतः विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्यांना नवीन काहीतरी शिकायचंय, स्मरणशक्ती वाढवायची आहे, त्यांच्यासाठी खूपच उत्तम आहे. तर दुसरीकडे वायुमुद्रा ही आपल्या धावपळीच्या जीवनात कधीही कुठेही करता येण्यासारखी आहे, एक इन्स्टंट स्ट्रेस बस्टर म्हणून. ज्ञानमुद्रा करायची कशी? अगदी सोपं आहे. आपल्या अंगठ्याचं टोक आणि पहिल्या बोटाचं, म्हणजे तर्जनीचं टोक, यांना एकत्र जोडा. पाठीचा कणा ताठ ठेवून शांत बसा आणि फक्त 5 मिनिटं आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. कल्पना करा की प्रत्येक श्वासासोबत एक नवी ऊर्जा आपल्या शरीरात भरतीये. किती शांत वाटतं नाही का?
तर ही झाली काही सोपी पण तितकीच शक्तिशाली तंत्र. आता या सगळ्यांना एकत्र करून आपण एक छोटीशी रोजच्या जगण्यातली सवय बनवू शकतो. उदाहरणार्थ, समजा सकाळी उठल्यावर फक्त 5 मिनिटं ज्ञानमुद्रा केली आणि दुपारी कामातून एक छोटासा ब्रेक घेऊन 3 मिनिटं थर्ड आय पॉइंट दाबला. बघा, दिवसातले फक्त 8 मिनिटं आणि आपल्या मेंदूला मिळतो एक जबरदस्त बूस्ट. हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न खरंच मनात येतो. या आजच्या आधुनिक धावपळीच्या जगात जिथे आपलं लक्ष सतत कुठेतरी दुसरीकडेच असतं, तिथे खऱ्या अर्थाने फोकस करण्याची आणि मानसिक शांती मिळवण्याची गुरुकिल्ली, ती किल्ली कदाचित आपल्या बोटांच्या टोकावरच तर लपलेली नाहीये ना?